नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या पापड्या बघणार आहोत। साबुदाण्याच्या पापड्यासाठी लागणारे साहित्य आहे हिरव्या मिरच्या 1 ते 2 छटाक, मीठ, 1 किलो बटाटे आणि 1 किलो साबुदाणा। हा रात्री मी भिजत ठेवलेला आहे। आता तो भिजलेला आहे आणि पूर्ण मोकळा झालेला आहे। तर आपण आता काय करूया, हे जे मिरच्या आहेत, मिरच्याचे देठ आपण पूर्णपणे काढून घेऊया। अशा प्रकारे आपण काय केलेले आहेत, ह्या सर्व मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं मीठ, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। जर कच्ची मिरची असेल, बारीक करताना जर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर हे मिरचीचा ठेचा हिरवा राहतो। आणि जर आपण याच्या मिरचीमध्ये मीठ न घालता जर आपण मिरचीचा ठेचा केला तर तो काळा पडतो। आता आपण मिरचीचा ठेचा करून घेऊ। अशा प्रकारे मी हिरव्या मिरचीचं बारीक करून घेतलेली आहे। आता साधारणतः 1 किलो बटाट्याला 1 किलो साबुदाणा असं मी प्रमाण घेतलेलं आहे। बटाटे पूर्ण घेताना मोठी साईज घ्यायची आणि हे मी बटाटे पूर्णपणे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण काय करूया, या बटाट्यावरची साल काढून घेऊ आणि खिसून घेऊयात। अशा प्रकारे मी हे बटाट्याचे पूर्ण असे साल काढून घेतलेले आहेत। आता मी काय केलेला, हा जो मोठा बटाटा आहे आपला घेतलेला, तो ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये खिसून। आता बटाटे खिसण्याची पद्धत काय, असा जर आपण ह्या साईडनं जर केलं आडव्या बाजूने तर काय होतो, खिस हा छोटा छोटा पडतो। आणि जर उभ्या बाजूने जर घेतला तर आपला होणारा जो बटाट्याचा खिस आहे तो लांब लांब होईल। अशा प्रकारे मी पूर्ण आपले जे 1 किलो बटाटे आहेत त्या 1 किलो बटाट्याचा खिस केलेला आहे। बघा हा किती लांब लांब मोठा मोठा झालेला आहे। उभा खिसल्यामुळे हा खिस लांब लांब आणि मोठा पडतो। माझ्याकडे की नाही हा मोठा जर्मनचं पातेलं आहे। आता 1 किलो बटाटे आणि 1 किलो साबुदाणा दोन्ही पापड्याचं मिश्रण होण्यासारखं एवढं मोठं हे पातेलं आहे। आता हे जे पातेलं आहे साबुदाण्याचं, हे गळवट आहे। तर आता प्रमाण कसं घ्यायचं पाण्याचं, तर ह्या गळवट पातेल्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं। म्हणजे हे एक पट आहे साबुदाणा, तर आपण पाणी हे दुप्पट प्रमाणात घेणार आहोत। अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, ह्याच गॅस चालू केलेला आहे आणि ह्या जर्मनच्या पातेल्यामध्ये मी हे एक गळवट पातेलं पाणी घालायले आहे। आता आपण हे दुसरं पाण्याचं पातेलं पूर्ण गळवट असलेलं हे 2 पातेले आपण पाणी घातलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपण काय करणार आहोत, 2 ते 3 चमचे मीठ घालणार आहोत। पण काही जणांना कमी लागतं, काही जणांना जास्त लागतं, काही जणांना उचलून मीठ पाहिजे असं म्हणतात। त्याप्रमाणे चवीनुसार मीठ घालणं, मी याच्यामध्ये 3 चमचे घालत आहे, पण आपण सगळ्यांनी चवीनुसार मीठ घाला। त्याचबरोबर मी काय करत आहे, हे मिरचीचा जो आपण बारीक करून घेतलेला ठेचा किंवा बारीक मिरची केलेली आहे ते आपण सगळी पूर्ण पाण्यामध्ये घालणार आहोत। आता आपण काय करणार आहे, ह्या पाण्याला उकळी येण्यासाठी ताट ठेवून झाकण ठेवणार आहोत। आता मी काय केलेले, हे बटाट्याचे खिस आहे ना, तो पाण्यातून पूर्ण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। जर बटाट्याची साल जर आपण नाही काढले आणि तसेच खिसले तर आपल्या पापड्या ह्या काळपट दिसतील। त्याच्यामुळं बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे। आणि बटाटे खिसताना हा पाण्यातच ठेवायचं। पाण्यात जर आपण बटाटा खिसताना नाही ठेवला, म्हणजे खिस झालेला, तर तो काय होईल, काळपट होईल, लालसर काळपट होईल। त्याच्यामुळं पाण्यामध्ये जर ठेवला हा खिस तर एकदम स्वच्छ आणि पांढरा राहील। आणि हे पाण्यातून 2दा-3दा धुवून घेतलेलं आहे।
पाण्याला आता बऱ्यापैकी उकळी आलेली आहे आणि वाफ धरलेली आहे. आता आपण काय करूयात, हा ताटातला जो किस आहे ना तो पूर्णपणे पाण्यात टाकून घेऊयात. आता हा पाण्यात टाकलेला किस आहे ना तो आपण चमच्याने पूर्णपणे असं फिरवून घेऊया. आता आपला हा जो साबुदाणा आहे तो पण काय करूया आपण आता पाण्यामध्ये पूर्ण टाकून घेऊयात. आपण काय केलेला आहे, हा साबुदाणा पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता बघा हा पांढऱ्या कलरचा साबुदाणा दिसतो. ज्या वेळेला हा शिजेल त्यावेळेला तो काय होतो, ट्रान्सफर कलर होतो आणि पाण्याला एक प्रकार की चकाकी किंवा ग्लेज येते. बघा आता मैत्रिणींनो, याला पूर्णपणे वाफ धरलेली आहे आणि इथं असं उकळलेलं आहे बुडबुडे, म्हणजे हे पूर्ण सारण आपलं आता शिजलेलं आहे. हे जे सारण आहे ते घट्ट झालेलं आहे, बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे आणि हा जो साबुदाण्याचा दाणा आहे तो पूर्णपणे पारदर्शक झालेला आहे आणि याला थोडी चांगली ग्लेज आलेली आहे. आपण हे जे सारण आहे ते सारखं सारखं चमच्याने हलवलेलं आहे. नाही जर हलवलं तर खाली डागण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं चमच्याने थोड्या थोड्या वेळाने हे हलवून घ्यायचं आहे. आता हे सारण आपलं पापडी घालण्यासाठी तयार झालेलं आहे. आता आपण हे काय करूया, हे जे सारण आहे ते आपण पापडीसाठी घालूया. अशा प्रकारे आपली ही साबुदाणा आणि बटाट्याची पापडी तयार झालेली आहे. अशा आपण सगळ्या पापड्या पूर्णपणे घालून घेऊयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच अनेक प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.